त्या जेव्हा असं काहीतरी ब्लाऊजची बटनच काढतात किंवा पदर काढतात, तेव्हा वादकांना शेवटी असं खाली बघावं लागतं आणि आम्हाला असं फील होतं की अरे का करताय, थोड्याशा फेमसाठी फक्त. केल्या कार्यक्रमादरम्यान प्रेक्षकांचे लक्ष वेधण्यासाठी अशा प्रकारचे हावभाव करणं हे कलेचा अपमान असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे. फेमस होणं ना खूप सोपं आहे. नुसता पदर जरी काढलं ना तरी बाई फेमस होते आज. ते गौतमी पाटील असेल, मग त्यानंतर राधा पाटील असेल, त्यानंतर मग ऐश्वर्या लातूरकर असेल, किंवा त्याच्यानंतर अजून एक आत्ता पुणेकर म्हणून एक आहे तनुश्री. सो ह्यांच्याबद्दल तुमचा काय व्ह्यू आहे? खूप सुंदर प्रश्न विचारला, मला आवडला तुझा प्रश्न. फॉर एक्झाम्पल, आत्ता जर मी एक लावणीचा कार्यक्रम करतोय आणि हा अश्लील शो करतोय, सो ह्याच्यातलं जे पेमेंट मिळतं कलाकारांना ते कसं असतं? व्हिडिओ बघतो, स्टेजवर अशी काहीतरी मुलगी दिसते, मग तिचं पोट दिसतंय, मग तिची चेस्ट दिसते, हे जेव्हा समोरचा व्यक्ती बघतो मग त्याला असं वाटतं की यार आपण तिला पूर्ण बघावं. स्टेजवर त्यांच्यासोबत नाचतात, मग ते किस करतात. मग तुम्हाला ॲज अ आर्टिस्ट काय वाटतं ते, म्हणजेच बाळासाहेब ठाकरे आज असते तर हे पहिल्या गोष्ट होऊनच दिलं नसतं महाराष्ट्रामध्ये. मी मुंबईची असल्यामुळे ना मी खूप जास्त ठाकरे यांचे कार्यक्रम केलेले आहेत आणि ट्रीटमेंट खूप छान असायची तेव्हा आणि ते कलाकारांना खूप जपायचे. कलाकारांना ते ज्या प्रकारे त्यांची आम्हाला मेकअप रूम असायची किंवा जे काही असायचं ते खूप छान जपायचे.